नमस्कार मंडळी, रामराम. चला तर मामाच्या गावाला जाऊया. आणि मी आणि कारभारी मामाच्या गावाला चाललेलो आहोत. आणि इथे बघा, आता मी फळं वगैरे घेतली आहे, कारण माझ्या मामाचा मुलगा लहान आहे आणि चाललो आहोत तर काहीतरी घेऊन गेलं पाहिजे, रिकामे हाती जाऊ नये. आणि इथे आता भरपूर ऊन आहे आणि आम्ही बाईकवरतीच जाणार आहोत. तर हे बघा, लहान गावची पाटी. आणि हे माझ्या मोठ्या बाबांचं घर आणि हे माझ्या बाबांचं घर आहे. आणि हा सुंदर असा मंदिर, जिथे आता बसण्यासाठी मस्त जागा केलेली आहे. आणि गावकऱ्यांच्या प्रत्येक घरासमोर बघा किती छान हिरवी झाडं लावलेली, हिरवी म्हणजे झाडं लावलेली आहे आणि हिरवळ आहे, त्यामुळे गाव छान दिसते. मामा आमची वाट बघत बसला होता. आम्ही आल्यानंतर मामा एकदम आनंदित झाला. आणि माझ्या मामीने पूर्ण स्वयंपाक करून ठेवला आहे, म्हणजे फक्त चपात्याच करायच्यात गरम गरम, बाकीचा सगळा स्वयंपाक करून झाला आहे. मामी सगळी विचारपूस करत आहे, घरचे कसे आहेत, काय नाही, ऊन लागलं का, की एवढा उन्हात कसे काय आले, आता मुक्काम करा, असं तसं. आणि मस्त लिंबू सरबत बनवलं. मी आणि महेश आता शेजारच्याच झाडावरती लिंबू तोडतोय जेवणासाठी. तर इथे मस्त झाड आहे, जे की आमच्या चुलत भावाचं आहे आणि ते घरी नाही आहेत. त्यांची सुना म्हणत आहे की फांदी तोडू नका, नुसते लिंबू तोडा. फांदी तोडली तर बाबा काय तुम्हाला लिंबू घेऊ देणार नाहीत. पण आम्ही पण धीट आहोत, आमच्याकडनं एक फांदी तुटली तरी आम्ही म्हटलं काही नाही, काही हरकत नाही, आमच्याकडून चुकून तुटलेली आहे, पण आम्ही पुढच्या वेळेस काळजी घेऊ, असं तसं बोलणं झालं आहे. आणि 2 लिंबूच्या ऐवजी आम्ही 4-5 लिंबू तोडून घेतलेले आहेत. चला, एखाद्या वेळेस संधी मिळते तर साधून पण घ्यावी. आणि गावाकडे तसं कोणी काही बोलत नाही. आणि इथे आता बघा, त्यांनी मनी प्लांट वगैरे सगळी झाडं लावलेली आहेत. तसं आधी मोठी मोठी झाडंच असायची, छोटी झाडं किंवा शोची झाडं कोणी लावत नव्हतं. पण आता बरेच जण गावकरी फुलांची झाडं किंवा शोची इतर झाडं सगळी घरासमोर लावतात. नाही तर फक्त आमच्या गावाकडे एक लिंबाचं, लिंबूचं आणि मग बाकी जी सावली देणारी घनदाट झाडं असतात तीच लावायचे, मोठी मोठी. बाकी छोटी झाडं कोणी लावत नव्हतं, पण आता लावतात. आणि बघा, इथे महेशकडनं एक फांदी तुटलेली आहे आणि मग आम्ही जास्त ओरडा खाण्याच्या पूर्वी तिथून निघालोत. तर इथे आल्यानंतर मामाने मस्तपैकी कूलर लावून ठेवलं होतं आणि कारभारी आणि मामा आता इथं गप्पा मारत आहेत, सगळ्या गोष्टी बोलत आहेत, ते काय आहे काय नाही ते. आणि मामा ते इथे नसतात, मामा ते पुण्याला असतात. तर इथे ते सुट्ट्यांमध्ये आलेले आहेत, त्यामुळे आम्हाला बोलवलं होतं की इथे आहात तर या. तिथे होतात पण तुमचं काही येणं झालं नाही म्हणून. तर महेश इथे लाजतोय की मला आता कॅमेऱ्यात बघून हे होतं आहे, कारण त्याच्यासोबतचा एक व्हिडिओ माझा खूप व्हायरल झाला होता. ते माझे नाना नानी होते. आणि ही सगळी देवं मामाच्या घरच्या मागच्या साईडला बघा किती छान शेती आहे, एक मंदिरसुद्धा आहे. तर महेश सगळं मला दाखवत आहे आणि महेशची पुस्तकं वगैरे त्यांनी दाखवली की बघ मी इथे अभ्यास करतो. तर ही महेशची पुस्तकं आहेत. तर मामाचं घर खूप छान आहे, एक छोटंसं मस्तपैकी असं करमणारं, आजूबाजूनी सगळीकडे हिरवळ शेती वगैरे आहे, त्यामुळे मस्त वाटतं. आणि मामाने बरीचशी झाडं लावलेली आहेत, कढीपत्ता वगैरे खूप सगळीकडे लावून ठेवलेला आहे, जी गावकरीच खात असतात, कारण मामा तिथे नसतात. आणि नंतर झाली जेवणाची वेळ. मामा, मी आणि कारभारी आम्ही तिघेजण जेवायला बसलो. तर सगळं बाबा आता जावई आलं आहे म्हटल्यावर हातातच असतं आहे. आणि तसंही गावकऱ्यांकडे कसं असतं की सगळं हातातच देतात, कोणीही पाहुणे आले तर, जावईच म्हणून नाही, कोणीही गेले तरी ते सगळं हातातच देतात. तर महेश आणि मामी दोघे वाढण करतात. आणि मामीनी इथे बिस्लरीच्या बॉटल्स मागवलेल्या आहेत गावातून, की जावई बुवा साधं पाणी पितील की नाही म्हणून. तसं आम्ही फिल्टरचंच पाणी पितो. आणि मामा मामीसुद्धा आता पुण्यात राहून फिल्टरचं पाणी जास्त पितात, पण इथे आल्यानंतर ते इथलं पाणी पिऊन घेतात, पण आपल्याला सवय नसते त्यामुळे. आणि गावात विहिरीतलं वगैरे पाणी असतं, जे की प्रत्येकाला सूट होतं असं नाही. आम्ही आता शहरात राहतो, त्याच्यामुळे त्याचं पाणी थोडंसं फिक्कं फिक्कं लागतं, त्यामुळे त्यांनी मागवले. आम्ही बरंच सांगितलं त्यांना की नको, हे पाणी छान लागतं, हे आम्ही पिऊन घेऊ, पण मामी नको म्हणायला लागली, कारण त्यांना जावयाचे थाट पुरवायचे होते. त्यांचं असं म्हणणं होतं की तू पिऊन घेशील पण त्यांना राहू दे, चांगलं वाटत नाही असं वगैरे म्हणून. आणि मी एक बॉटल महेशला आणून दिली की बाबा तू पिऊन टाक, आता थंड आहे तर, नाहीतर नंतर ते पाणी गरम होऊन जाईल. आणि त्याने नंतर गावातून पिप्सी आणली होती, जी की मी खात आहे. आणि इथे पप्पा आता मस्त गप्पा मारतोय, तर ते आम्ही सगळे ऐकतोय. इथे आता झाडाखाली मामा, मी, कारभारी आम्ही सगळे बसलेलो आहोत आणि गप्पा मारतोय. तर इथे आता मी नंतर गावातच माझी मावशी पण राहते, माझी आईचं पण घर हेच आहे, सगळे आम्ही नातेवाईक एकाच ठिकाणी राहतो. तर इथे आता मामी तिथे छोट्या बाळासोबत खेळते, जी माझ्या भावाची मुलगी आहे, मावस भावाची मुलगी. तर इथे सगळ्यांशी बोलले वगैरे, छान वाटलं. नंतर आईला व्हिडिओ कॉल करून मावशीला वगैरे बोलायला दिलं. मामांनी एकदम छान पाहुणचार केला आणि गावातल्या सगळ्याच नातेवाईकांना भेटून खूप बरं वाटलं, कारण बऱ्याच दिवसानंतर सगळेच भेटले. तर तुम्ही यावर्षी कुठे पाहुणचार केला, म्हणजे कोणाच्या घरी केला, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. टाटा.